शेवटी सत्ता असेल तर पुढे जाता येईल अशा प्रकारची भूमिका घेऊन आम्ही या समाजाचा विकास करण्याचा एकमेव हेतू डोक्यात घेऊन आम्ही खरं तर राजकारणात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला। आमचे नेते डॉक्टर विनयरावजी कोरे सावकर एक जगावेगळं व्यक्तिमत्व म्हणून आम्ही त्यांच्याकडे आकर्षित झालो। अत्यंत तत्वशील, विचारवंत, आज खरं तर राज्यालाच काय पण देशाला दिशा देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून व्हायला लागलं। इथं कुठल्याही प्रकारचा वाद विवाद कंटाळा निर्माण होणार नाही यासाठीची दक्षता खरं तर नेतृत्वाने घेतली पाहिजे, ही जोखीम आम्ही घेणार आहोत। बाळ, फ्रीज मधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड। अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार। नमस्कार, मी पत्रकार विनोद शिंगे। आज आपण आलोय मिंचे इथं, जिथं शिक्षणाची गंगा ज्या माणसानं सर्वसामान्य माणसांच्या पर्यंत रुजवली आणि गेल्या 25 वर्षापेक्षा जास्त सर्वसामान्य मुलांना शिक्षण मिळालं पाहिजे या उद्देशानं डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील असतील अशा विद्यमान माणसांच्या शिक्षणाची संकल्पना ज्या माणसानं गुरुकुलाच्या माध्यमातून मिंचे ते साकारली व गुरुकुलाची स्थापना केली ते दत्तात्रय घोगरे सर आपल्या संघ आहेत। त्यांच्या समेत त्यांच्या सुविध पत्नी महानंदा घोगरे आपल्या संघ आहेत, जे कुंभोज जिल्हा परिषद मतदारसंघातून सध्या जिल्हा परिषदसाठी जनस्वराज पक्षातून इच्छुक आहेत। सरांना मी विचारतोय, सर नमस्ते। नमस्कार। गेल्या अनेक वर्षापासून आपण शिक्षण क्षेत्रात काम करत असताना अचानक आपण राजकारणात येण्याचा संकल्प, नेमका आपला उद्देश काय आहे? खरं तर या शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करत असताना समाजामध्ये परिवर्तन व्हावं ही प्रत्येक शिक्षकाची मानसिकता असते आणि मग परिवर्तनाचा भाग म्हणून समाजकारण, राजकारण, अर्थकारण आणि विकास या सर्व गोष्टींचा जर समेट घडवून आणायचा असेल तर शिक्षकांनी सुद्धा समाजाला दिशा देण्याच्या हेतून राजकारणात प्रवेश करावा अशी माझी मानसिकता झाल्यामुळं मी थोडंसं या समाजाला दिशा द्यावी आणि कार्यकर्त्यांनाही संधी मिळावी आणि माझ्या विद्यार्थ्यांना सुद्धा त्याच्यातून मार्गदर्शन व्हावं हा उद्देश ठेवून आणि सावकर साहेबांचं आमच्यावर असणारं प्रेम आणि खरं तर गावामध्ये काम करत असताना शेवटी सत्ता असेल तर पुढे जाता येईल अशा प्रकारची भूमिका घेऊन आम्ही या समाजाचा विकास करण्याचा एकमेव हेतू डोक्यात घेऊन आम्ही खरं तर राजकारणात प्रवेश करण्याचा निर्णय घेतलेला आहे। कुंभोज जिल्हा परिषद मतदारसंघातील 9 गावचा इतिहास पाहता मिंचे गावावर प्रत्येक वेळी या गावनं प्रेमच केलंय। मातंग गुरुजी असतील, डॉक्टर सुजित मिंचेकर यांच्या माध्यमातून विधानसभा असेल, प्रवीण यादव यांच्या माध्यमातून जिल्हा परिषद असेल, आता आपल्या माध्यमातून पुन्हा एकदा आपण जिल्हा परिषद लढवायची घोषणा करताय। जनस्वराज पक्षाच्या माध्यमातून वाढणारी उमेदवारांची संख्या पाहता आपण नेमकं काय साधाल? खरं पाहिलं तर छत्रपती शाहू महाराजांच्या पदस्पर्शानं पवित्र झालेली आपली कोल्हापूरची भूमी आहे आणि या कोल्हापूरच्या भूमीमध्ये कर्मवीर अण्णांचा जन्म कुंभोज मध्ये झालेला आहे आणि छत्रपती शाहू महाराजांचे वारसदार आज आमच्या परिसरामध्ये मिंचेमध्ये सुद्धा मामासाहेब मिंचेकरांच्या माध्यमातून राहिलेले आहेत आणि अशा या पवित्र भूमीत आमचा जन्म झाला आणि मग या परिसरामध्ये जन्म झाला असेल तर त्या छत्रपती शाहू महाराज असतील, बाबासाहेब आंबेडकर असतील, त्याचबरोबर ज्योतिराव फुले असतील, ह्या सर्वांनी सर्वसामान्य आणि बहुजन समाजाला जी काही दिशा दिलेली आहे शिक्षणाच्या माध्यमातून, ही दिशा या समाजाला पुढे घेऊन जाण्याची दिशा आहे आणि म्हणून खरं तर आम्ही असा विचार करतोय की बाबा या समाजाचं आपण काहीतरी देणं लागतोय आणि यासाठी आम्ही निर्णय घेतोय की कुंभोज मतदारसंघामध्ये आज फार मोठं पद नसेल पण त्या पदाला सुद्धा तेवढीच किंमत असते आणि म्हणून कुंभोज मतदारसंघाच्या माध्यमातून या आमच्या भागाचा, परिसराचा, पंचकृषीचा काही थोडासा परिवर्तनाचा आम्हाला काय जर संधी मिळाली, परिवर्तनाची संधी मिळाली तर निश्चितपणे त्याचा लाभ घ्यायचा हेतू ठेवून आम्ही खरं तर या जिल्हा परिषदेची उमेदवारी आज मागितलेली आहे। आज खरं तर जनस्वराज्य पक्षामध्ये गेली 30 वर्षे मी काम करतोय आणि या 30 वर्षामध्ये आमचे नेते डॉक्टर विनयरावजी कोरे सावकर एक जगावेगळं व्यक्तिमत्व म्हणून आम्ही त्यांच्याकडे आकर्षित झालेलो आहे। अत्यंत तत्वशील, विचारवंत, आज खरं तर राज्यालाच काय पण देशाला दिशा देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून व्हायला लागलेलं आहे। मग आमच्यासारख्या लोकांना सुद्धा वाटतं की आपण त्यांचाच कुठंतरी धागा धरून आपल्या परिसराला, आपल्या पंचकृषीला, आपल्या मतदारसंघाला पुढे घेऊन जाता येईल का हा विषय ठेवून आम्ही हा विचार करतोय
आमच्या गावाची परंपरा आपण सांगितलीच. खरं तर मामासाहेब मिंचेकर असतील, शिवराम दौलतराव भोसले असतील, त्याचबरोबर डॉक्टर सुरेंद्र भाऊराव देसाई असतील, त्याचबरोबर आमच्या गावामधून मातंग गुरुजी 10 वर्षे आमदार झालेले आहेत. त्याचबरोबर खरं तर या गावाला दिशा देण्याचं काम ह्या सगळ्या मंडळी करता करता या जिल्हा परिषद असेल, त्याचबरोबर आमदारकी असेल, ह्या सगळ्या भूमिकेतून आमच्या गावाचा विकास साधण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. आणि त्याच पद्धतीनं या गावाला आपल्याकडून सुद्धा काही खारीचा वाटा उचलता आला तर तो प्रयत्न करण्याचा हेतू ठेवून आम्ही खरं तर या राजकारणामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतलेला आहे. कुंभोज जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये जनसुराज्य पक्षातून वारणा दूध संघाचे संचालक अरुण पाटीलांच्या सुविध पत्नी इच्छुक आहेत. त्यांनी आपली मागणी केलेली आहे. त्याच पद्धतीनं गेल्या वेळी शिवसेनेतून निवडून आलेले प्रवीण यादव यांनीही परवाच्या शिवतीर्थाच्या शक्ती प्रदर्शनातून आपली उमेदवारी सावकरांच्याकडे मागितलेली आहे. आपण सावकरांचे कट्टर समर्थक आहात. आपली उमेदवारी जनसुराज मधून आहे. नेमके जनसुराज पक्षाचा वाढणारा ओघ उमेदवार कोणतरी एकटाच असणार आहे, याबद्दल आपली नेमकी भूमिका काय असणार? खरं पाहिलं तर निवडणूक म्हटलं की लोकशाहीच्या माध्यमातून निवडणूक झाली पाहिजे. आणि ही लोकशाहीचा विचार करता प्रत्येकाची इच्छा, अपेक्षा त्यामध्ये वैयक्तिक लेवलला सुद्धा असतात, सामाजिक लेवलला असतात. त्या पद्धतीनं तुम्ही सांगितल्या पद्धतीनं एक म्हणता 2-4 उमेदवार आज इच्छुक आहेत. प्रत्येकानं आपल्या आपल्या परीनं समाजामध्ये पोहोचण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु आमच्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं की आम्हाला संधी मिळावी, कारण गेली 25-30 वर्ष जनस्वराज्याच्या माध्यमातून आम्ही काम करतोय. आणि कुठल्याही कार्यकर्त्याला असं वाटत राहील की मी बरीच वर्ष काम करतोय, निष्ठावंताचं काम मी केलेलं आहे, माझ्याकडे काही प्लस मुद्दे आहेत आणि त्यामुळे मला ती उमेदवारी मिळावी असं नक्कीच वाटतंय. आज कुंभोज मधून अरुण पाटील साहेब सुद्धा त्या ठिकाणी इच्छुक आहेत. तिथंही ते गाव मोठं आहे. त्याच्या पाठोपाठ काही खोची आहे, लाटवडा आहे, भेंडवडा आहे, त्याचबरोबर आमचं मिंचे गाव आहे, त्याचबरोबर हिंगणगाव सारखं छोटं का असेल ना, आपण बुवाच्या वाटर सारखं गाव आहे. ही छोटी छोटी का गाव, मग प्रत्येक गावाची इच्छाही राहणार आहे. परंतु आमच्या पक्षाचे नेते डॉक्टर विनयरावजी कोरे सावकर निश्चितपणे या सगळ्या गोष्टीचा सांगोपांग अभ्यास करतील आणि अभ्यास केल्यानंतर त्यांना योग्य वाटणारा जो उमेदवार आहे त्या उमेदवाराची नक्की निवड होईल आणि तो उमेदवार 100% यशस्वी होईल. कारण जनसुराज्य आज खऱ्या अर्थानं या कुंभोज मतदारसंघामध्ये आपल्या सर्वांच्या लक्षातही आला असेल, आघाडीवर आहे आणि जनसुराज्याचाच जिल्हा परिषद सदस्य होईल अशी मला 100% खात्री वाटते. आणि त्यामध्ये आम्ही असावं ही आमची भावना नक्कीच राहणार आहे. कुंभोज मतदार जवळजवळ 13,000 लोकसंख्येचं मतदारांचं गाव असताना कुंभोज गावाने एक उमेदवार मागितलाय, पण आम्ही आपल्या मिंचे गावातून 2 ते 3 लोक उमेदवारी मागतायत. नेमका उद्देश काय? एखादं गाव एकीकरण झालं तर छोट्या गावांच्या मध्ये मागणाऱ्या उमेदवारी, सावकारांना होणारा निर्णय किंवा पक्षाने दिलेली भूमिका त्यावेळी आपल्याला मान्य असेल का? नाही, मी ह्या अगोदरच आपल्याला स्पष्ट केलेलं आहे की सावकर साहेबांचा प्रचंड अभ्यास आहे. ते सर्व पद्धतीनं या सगळ्या 9 गावांचा अभ्यास करतील आणि खरं तर समाजासमोर कोणता चेहरा असावा, कोणतं व्यक्तिमत्व असावं, भविष्यात या मतदारसंघाची काळजी घेणारा उमेदवार कोण असेल आणि सर्व समाजाला, सर्व घटकांना बरोबर घेऊन जाणारा कोण उमेदवार असेल, आणि अशा पद्धतीनं योग्य हा उमेदवार ते निवडतील आणि तो निवडलेला उमेदवार आम्ही सुद्धा खरं तर मान्य केला पाहिजे हेही आम्ही आपल्याला सांगू इच्छितो. मिंचगाव जरी छोटं असलं तरी सुद्धा आज छोट्या गावचा मोठ्या गावाचा उमेदवार हे ठीक आहे, परंतु अगदी बेरीज वजाबाकी करून आमचे नेते जे काही निर्णय घेतील तो मात्र आम्हाला मान्य करावा लागणार आहे, तो आम्ही करणार आहे. कुंभोज जिल्हा परिषद मतदारसंघातला असा कोणता प्रलंबित प्रश्न आपल्याला भेडसावतोय ज्याच्यासाठी आपण प्रामुख्याने प्रयत्न कराल? खरं पाहिलं तर रस्ते, गटारी हा जनरल भाग झालेला आहे. आता शासनाचे फंड येत आहेत, अनुदान येत आहेत, गावोगावी रस्ते, गटारी हा विषय सुरू आहे. पण माझ्यासारख्या शिक्षकाला निश्चितपणे वाटतं की समाजाचा विकास खऱ्या अर्थानं करायचा असेल तर तो वैचारिक विकास झाला पाहिजे. आणि यासाठी कुंभोज मतदारसंघातल्या सर्व शाळा सक्षम झाल्या पाहिजेत. कुंभोज मतदारसंघामध्ये ग्रंथालय निर्माण झाली पाहिजेत. विद्यार्थ्यांच्यासाठी स्पर्धा परीक्षा केंद्र निर्माण झाली पाहिजेत. आमचे या परिसरातले विद्यार्थी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून शासनाकडे अधिकारी म्हणून गेले पाहिजेत. आणि गावागावामध्ये वेगवेगळ्या जाती धर्मांच्या मध्ये जर ही जनजागृती आमच्याकडून झाली तर नक्कीच एकोप्यानं
आणि खऱ्या अर्थानं आनंदानं हा समाज जगेल, किंबहुना पुढे वाटचाल होईल, वाद तंटा निर्माण होणार नाही, यासाठीची दक्षता खर तर नेतृत्वाने घेतली पाहिजे. ही जोखीम आम्ही घेणार आहोत. कारण आज सगळे विकास, भौतिक विकास चालूच आहे, पण खऱ्या अर्थानं मानसिक आणि भावनिक विकास जो आहे तो आपल्याला साधायचा आहे. आणि यासाठी सर्व समावेशक, सर्व समाजांना बरोबर घेऊन आपल्याला पुढे जावं लागणार आहे. आणि हाच खरं तर आमच्या नेत्यांचा विचार आहे, तो आम्ही तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम करणार. कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात मोठं असणाऱ्या शिवस्मारकाचं भव्य लोकार्पण सोहळा सावकारांच्या आणि राजघराण्याच्या एका मान्यवरांच्या उपस्थितीत परवा संपन्न झाला. त्यावेळी सगळे मिंचे गाव एकवटलं. ह्या एकीकरणाचा सावकारांनीही उल्लेख केला की मिंच्याचे सर्व राजकीय गट एका स्टेजवर आहेत, याचा नक्कीच मला अभिमान आहे. याबद्दल आपण नेमकं काय सांगाल? खरं पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराज हे खऱ्या अर्थानं आमचं दैवत आहे. आमचंच काय, पण पुऱ्या महाराष्ट्राचं नव्हे, देशाचं नव्हे, तर आता जगाचं दैवत ते होऊ पाहत आहे आणि ते झालेले आहेत. आणि म्हणून मला सांगावं लागेल, जिथं छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार आपण समाजामध्ये पुढे घेऊन जाणार आहोत, तिथं वाद असता कामा नये, मतभेद असता कामा नये, विवाद असता कामा नये, राजकारण येता कामा नये. आणि म्हणून एक उच्च विचारानं आपण या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं शिवतीर्थ मिंचे गावामध्ये होतंय. माझी पवित्र भूमी अजून पवित्र होती आहे, याचा अभिमान माझ्यासारख्या मिंचेच्या नागरिकाला तर झालाच पाहिजे. आणि आमच्या नेत्यांनी तर आमचं कौतुक केलंय, कारण चांगल्या कामासाठी तिथं कुठलाही विरोध असता कामा नये, कुठेही गटबाजी असता कामा नये, हाच विषय ठेवून खरं तर माझ्या सर्व मिंचे गावातील तरुणांनी एक चांगला विचार डोक्यात घेतला. मी मार्गदर्शन केल्यावर त्यांच्या मनात आलं, खरंच ही वस्तुस्थिती आहे. आणि सगळे तरुण एकवटले गेले आणि अगदी खरं तर गट तट राजकारण सगळं बाजूला ठेवून एक भव्य आणि दिव्य सोहळा आमच्या मिंचेच्या सर्व नागरिकांच्या खरं तर वर्गणीमधून हा अतिशय उत्कृष्ट अशा पद्धतीचा सोहळा झाला. आणि त्याचा सार्थ अभिमान आम्हालाच काय, पण आमच्या पंचक्रोशीला झाला, याचा मला निश्चितपणे याचा आनंद वाटतो. कुंभोज जिल्हा परिषदेचे माजी सदस्य व सध्याचे मला वाटते माजी शिक्षण सभापती प्रवीण यादव हे सुद्धा मिंच्याचेच आहेत. त्यांनी गेल्या 7 वर्षात अनेक पद्धतीच्या विकास कामाच्या माध्यमातून आपली नवीन ओळख निर्माण केली. पण आपल्याला असं काय वाटते की कुंभोज जिल्हा परिषदेमध्ये आणखीन कुठली विकास कामं होणे गरजेचं होतं? खरं पाहिलं तर आता आपण प्रवीण यादव साहेबांचं नाव घेतलंच. त्यांनी त्यांच्या परीनं गेल्या 5 वर्षामध्ये काम करायचा प्रयत्न केलेला आहे. गेल्या 75 वर्षाचा आपण पाठीमागचा जर इतिहास पाहिला तर या मिंचे गावातील प्रत्येक प्रतिनिधीनं, मग कोण आमदार झाला, कोण खासदार झाला, कोण कुठल्या संस्थेवर गेला, कोण जिल्हा परिषदेवर गेला, पण जो ज्या ठिकाणी गेला त्यानं त्या परिसराचा किंवा आपल्या पदाला न्याय द्यायचा मनापासून प्रयत्न केलेला आहे. कुणाचं कमी कुणाचं जास्त झाला असेल तर तो इथं आपल्याला विचार करण्याची गरज आहे असं मला वाटत नाही. परंतु निश्चितपणे मी सांगेन की खरं तर आपला मतदारसंघ हा खरं तर सदन मतदारसंघ आहे. आणि या सदन मतदारसंघामध्ये, कारण कोल्हापूर खरं पाहिलं तर आशिया खंडातील सर्वात जास्त दरडोई उत्पन्न असणारं ठिकाण आहे किंवा जिल्हा आहे आपला. आणि त्याच्यामध्ये हातकणंगले तालुका आमचा अग्रेसर असणारा तालुका आहे. आणि या तालुक्यामध्ये अत्यंत सदन असणारी गावं म्हणजे वारणाकडची आज गाव आहेत आमची. या सदन भागामध्ये आपण काम करत असताना समाजामध्ये आज आपण पाहिलं तर अजून सुद्धा काही गोष्टींचा विकास होण्याची गरज आहे. मी मगाशी पण सांगितलं आपल्याला की भौतिक विकासाबरोबर सामाजिक भावनिक विकासाकडे सुद्धा लक्ष देण्याची गरज आहे. म्हणजे अगदी छोट्या छोट्या बालकापासून वयस्कर वयोवृद्धापर्यंत सगळ्यांना समाजामध्ये कसा न्याय मिळेल, त्याला खरं तर जगण्यातला एक आनंद मिळेल, हे आपण सर्वांनी आता पाहण्याची गरज आहे. आणि त्याचबरोबर जे तरुण मंडळी आहेत त्यांच्या हाताला काम देण्याची गरज आहे. आज तरुण मंडळींनी आम्ही जर या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे उद्योग उभा केले, आज माझ्याकडे 300 कर्मचारी काम करतायत, मला त्याचा एक आनंद मिळतोय. आज त्या निमित्तानं का असेना मी घराघरापर्यंत, काही घरांच्या पर्यंत तरी पोहोचायला मला संधी मिळालेली आहे. काही घरचं थोडंसं तरी सहकार्य करायची मला संधी मिळाली आहे. पण अशाच पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारच्या संस्था असतील किंवा शासनाकडून काही संस्था आपल्याला उभा करता येतील का, आणि लोकांच्या अगदी हाताला काम देता येईल का, मुलांच्या सुद्धा डोक्याला काम देता येईल का, वृद्धांना सुद्धा चांगला काय दिवस जगायला मिळेल का, या सगळ्या गोष्टींचा सांगोपांग विचार करून आपल्याला विकास करावा लागणार आहे. आणि मग तो शेतीचा विकास असेल, व्यापाराचा विकास असेल, उद्योगांचा विकास असेल, वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आणून या ठिकाणी जो काही विकास असेल तो आपण सगळा साधण्याचा मनापासून प्रयत्न करणार आहे, हे मला आपल्याला आवर्जून सांगावं लागेल.
गटातटाचं राजकारण न करता एक शिक्षक विद्यार्थी घडवू शकतो, एक शिक्षक समाज घडवू शकतो. महाभारत रामायणामध्ये गुरूंची आवश्यकता होती. गुरु हे समाजाच्या दिशादर्शक काम करतात आणि सध्याची राजकारणाची परिस्थिती पाहता खऱ्या अर्थानं शिक्षकांची पुन्हा एकदा या राजकारणाला गरज आहे. त्या अर्थानं खरा एकदा पुन्हा समाज घडू शकतो या उद्देशानं आणि शिक्षणात अमूलाग्र बदल करण्यासाठी डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांचे आचार विचार खऱ्या अर्थानं रुजवण्यासाठी मी पुन्हा एकदा राजकारणात सक्रिय होणार असून जनस्वराज शक्ती पक्षाने मला उमेदवारी दिल्यास आम्ही नक्की निवडणूक लढवू आणि विजयी होऊ असा विश्वास आता घोगरे सरांनी व्यक्त केला. त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो. न्यूज 24 साठी विनोद शिंगे, मिंचे.